श्री स्वामी समर्थ सेवेकरी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तारक मंत्र म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ काय। तर चला जाणून घेऊया। तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे। जो आजाराने त्रासलेला आहे, चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करतातच। स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे, तारक मंत्र देऊन। तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही। शेवटही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती। हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात कसे बळ येते। आणि हो, हा जर मंत्र तुम्ही हळूहळू म्हणला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते। हा सर्व स्वामी भक्तांचा अनुभव आहे। या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर, स्वामीवर विश्वास ठेवा आणि बघा, ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुम्ही सहजच मिळवाल। आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा आणि नातेवाईक म्हणतील, तू एवढे काय करतो रे की तुझी एवढी झपाट्याने प्रगती होते। तेव्हा मनातल्या मनात स्वतःलाच बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत। ह्या जगाचा जो एकच मालक आहे, ह्या जगात जो झाडांची पानेसुद्धा हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्याकडे आहेत आणि राहणारच। सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी। हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्या आणि बघा स्वतःचा अनुभव। स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही। कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात। फक्त आपणच हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत। हे म्हणताना भगवंताला, माझ्या आपल्या स्वामींना बघायला तशी दृष्टी असावी लागते। चला तर मग आजपासूनच तारक मंत्र म्हणायला सुरुवात करूया आणि बघूया याचा अनुभव, स्वामी शक्तीचा अनुभव। श्री स्वामी